रोडचे खड्डे भरा, अर्ध्या खुर्च्या खाली करा, कोलकोट रोडचे खड्डे भरा, अर्ध्या खुर्च्या खाली करा, कोलकोट रोडचे खड्डे भरा. अर्ध्या खुर्च्या खाली करा. नगरपालिकेचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, नगरपालिकेचा धिक्कार असो. धिक्कार असो, धिक्कार असो. मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे कोकणामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पसरले. आपण आता चिपळूण शहरामध्ये आहोत. गोळकोटमध्ये आहोत. गोळकोटमध्ये जे खड्डे पडले त्या खड्ड्यावरती या ठिकाणी यूनिटी सोशल ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण आणि भात पेरणी केली गेले. बघा कशा पद्धतीने खड्डे पडले गेले आणि कशा पद्धतीने या ठिकाणी भात पेरणी केले गेले. या ठिकाणी यूनिटी सोशल ग्रुप आहे आणि गोळकोटच्या रोडवर या ठिकाणी खड्ड्यामध्ये वृक्षारोपण भात पेरणी केली गेली आहे. आपल्या बरोबर या ठिकाणचे युनिटी ग्रुपचे सदस्य आहेत. सर काय सांगाल एकूण काय आहे? साधारणतः गेल्या वर्षी पण आम्ही हे असंच आंदोलन आम्हाला करावं लागलं. दुर्दैवाने होते काय की नगरपालिका ह्या गोष्टींवर लक्ष देत नाही. जोपर्यंत खड्डे होत नाहीत, पाणी साचत नाहीत, 2-4 लोक जोपर्यंत त्यांचा ऍक्सिडेंट होत नाही, अपघात होत नाही, तोपर्यंत काय यांना जाग येत नाही. गेल्या वर्षी पण आम्ही तेच म्हटलं. शेवटी आम्ही त्यांच्याकडे ही मागणी केली होती की ही जागा आम्हाला द्या, नाहीतर तुम्ही खड्डे भरत नाही ना, आम्ही भात शेती करतो, 4 लोकांना रोजगार मिळेल ना त्याच्यापासून. काय आता हे अशा खड्डे असल्यामुळे एक मात्र नगरपालिकेचे आपल्याला आभार मानले पाहिजेत की आजूबाजूला जे आमचे गॅरेज आहेत ते त्यांच्या जीवावर चालतात. खड्ड्यात ही लोक आपटतात, गाडीचे काहीतरी कामं निघतात आणि त्यांचा रोजगार चालतो. एवढी बेरड आहेत ना हे लोक, हे निवेदनं देऊन सुद्धा हे ऐकत नाही. प्रत्येक वर्षी आता गणपतीचा सीझन आहे, अजून 15-20 दिवसात ते चालू होणार. ह्या अशा अवस्थेत इथे आमचं विसर्जन घाट आहे गोळकोट रोडवर. गाड्या कशा येणार? नेमकं जबाबदार कोण? याला संपूर्ण जी जबाबदारी आहे नगरपालिकेची आहे, चिपळूण नगरपालिकेची आहे. चिपळूण नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलं. गेल्या वेळी पण आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं, पण ते अजिबात लक्ष देत नाहीत. आमची दिलेले निवेदन ते कचरे टोपलीत टाकतात आणि बाजूला होतात आणि काहीतरी थातूर मातूर तिथे काय टिकणार नाही. तर हे बघा तुम्ही जरा ह्याच्यावर हे मारा, हे बघा हे आणलेलं आहे. आता हे आपण पहिल्या या ठिकाणी खड्डे बदलण्यासाठी डबर मशीन आणलेली आहे. त्या ठिकाणी पण ती मशीन फक्त टाकून ती एका साईडला ठेवली गेली आहे, खड्डे पण टाकले गेले नाही. त्यामुळे ह्या लोकांना वृक्षारोपण केलं जातंय. या ठिकाणचे नगरसेवक नेमकं करतात काय? नगरसेवक आमचे ह्या ठिकाणी जे नगरसेवक आहेत ते इंदिरा काँग्रेसचे आहेत आणि ते त्यांच्या वतीने प्रयत्न करतात. पण इश्यू कसा आहे की नगरपालिकेची जी सत्ता आहे आता ती भाजप शिवसेनेची आहे. तर त्याच्यामुळे त्यांचं काय चालतं नाही चालतं माहित नाही. पण ही अवस्था जर अशी असेल त्यांचं चालत नाही असं म्हणायचं का? आता बघा ना, आजपर्यंत जर खड्डे असे राहत आहेत म्हणजे कुठेतरी त्यांना पण ते लक्ष देत नसतील ना, त्यांच्याकडे पण ते काही काम करत नसतील किंवा मागणी करत नसतील. अशातला भाग नाही करत, ते पण इथेच असतात, पण त्यांच्याकडे पण लक्ष दिलं जात नाही. म्हणजे किती बेरडा ही नगरपालिका हा विचार करण्यासारखा आहे. जोपर्यंत एखाद्याचा मृत्यू होत नाही तोपर्यंत हे लक्ष देणार नाहीत. आणि हेच आम्ही आता ह्या तुमच्या माध्यमातून आम्ही नगरपालिकेला एवढंच सांगतो की ताबडतोब जर खड्डे बुजले गेले नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू आणि सरळ आम्ही नगरपालिकेवर धाड देऊ. काय सांगाल एकंदरीत? हे बघा, आज तुम्हाला दाखवते 2 लहान पोरं आहेत बघा. इथं दुसरीला 2 लहान पोरं आहेत, तिथं लहान पोरं उभे राहिलेत. अक्षरशः यांना पण चालत हे अभी एक ही श्रेय करने का आदर नगर है. म्हणून ते आज आमच्या संख्ये रस्त्यावर उभे राहिले. बरोबर, भरून द्या, अन्यथा आम्ही नगरपालिकेवर कुठून तिथं आम्ही धाड देऊ. आपण या ठिकाणी पाहिले, या ठिकाणी लोक खड्डे भरावे, त्यात आम्ही नगरपालिकेवरती तीव्र आंदोलन करू असं मत या ठिकाणी युनिटी सोशल ग्रुपने व्यक्त केले. कॅमेरामॅन नवराष्ट्र चिपळूण.